हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत. तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन आणि सुंदर अशा ब्लॉगला सुरुवात करते. अगदी छान, सुंदर, इंटरेस्टिंग असा ब्लॉग असणार आहे आणि खूप हेल्पफुल असणार आहे. त्यामुळे स्टार्ट टू शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत, आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत तसं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे कमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा. कारण व्हिडिओ अगदी तसाच आहे, शेअर करण्यासारखाच. कारण जी माहिती तुम्हाला भेटणार आहे ती इतरांना सुद्धा भेटावी, त्या उद्देशाने तुम्ही इतरांना सुद्धा शेअर करा. तर सर्वप्रथम सर्वांना येणाऱ्या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स. म्हणजे ॲडव्हान्समध्ये आधीच मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते, कारण आपले व्हिडिओज तशा पद्धतीने यायला लागलेले आहेत. आता आपण सगळी जी काही म्हणजे साफसफाई वगैरे सगळ्या इतर गोष्टींचं नियोजन, त्यावरचा व्हिडिओ पाहिला. त्यानंतर फराळासाठी काय नियोजन करायचं जेणेकरून फराळ जो आहे तुमचा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि कमी वेळेत होईल. आता कारण खूप कमी वेळ राहिलेला आहे, तर त्यासुद्धा टिप्स आपण बघितलेल्या आहेत. तर आज मी तुमच्यासोबत एक महत्त्वाच्या टिप्स शेअर करणार आहे, म्हणजे महत्त्वाच्या विषयावरती. कारण काय होतं की आपण इतर सगळी खरेदी करतो. आपण काय करतो की सगळी खरेदी करतो, इतर सगळी म्हणजे जे काही आपल्याला काही घ्यायच्या असतील वस्तू त्या घेतो, शोभेच्या वस्तू घेतो. त्यानंतर सजावटीच्या ज्या काही असतील दिवाळीसाठी डेकोरेशन ते सुद्धा घेतो. त्याचबरोबर कपडे वगैरे सगळ्याची खरेदी होते, किराणाची, फराळाची सगळी. आणि सगळ्यात पाठीमागं शेवटी खरेदी राहते किंवा चुकून माकून गोष्टी राहतात, त्या म्हणजे पूजेच्या. आणि ॲक्च्युली कोणताही सण असेल किंवा जे काही दिवस असतात ठराविक, तर त्याला जे महत्त्व असतं ते त्या दिवशी केल्या जाणाऱ्या सेवा किंवा पूजा यामुळेच प्राप्त होतं. आणि एक डेकोरेशन, सणांचा आनंद घेणं, एन्जॉय करणं हा एक वेगळा भाग राहिला. परंतु त्या दिवसांचं जे काही महत्त्व आहे त्याला तितकं महत्त्व देणं, ते आपल्याला त्याचं पावित्र्य जपणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते व्यवस्थित साधीबाधी का होईना, साधी भोळी बाबडी सेवा त्या दिवशी आपल्याकडून घडावी. त्या दिवसाची म्हणजे त्या दिवसाचा जो मुख्य हेतू आहे ती साधीशी पूजा तरी आपल्याकडून व्हावी, हा मुख्य हेतू असतो. आणि तरच आपल्याला तरच त्या गोष्टीचं फळ भेटत असतं. कारण बघा, रोज आपण जो घरात देवापुढे दिवा लावतो त्याचासुद्धा आपल्याला खूप सारे लाभ भेटतात. त्याचप्रमाणे जेव्हा असे काही विशिष्ट दिवस असतात त्या दिवशी जर आपल्या घरात अशा विशिष्ट सेवा किंवा अशा विशिष्ट पूजा झाल्या, तेवढा वेळ आपण थोडासा दिला आणि त्या गोष्टी आपण इतर गोष्टींसाठी आपण खर्च करतो, त्याचबरोबर थोडासा जो भाग आहे तो या गोष्टींसाठी खर्च केला तर नक्कीच तो सत्कारणी लागतो. तसंच जी काही आता दिवाळीचा जो सण आता सुरू होणार आहे, आता बघा 2-3 दिवसच राहिले, 2-3 दिवसापासून सगळ्या गोष्टींची सुरुवात होईल. जसं की वसुबारस असेल, त्यानंतर धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, तर ह्या सगळ्या गोष्टी. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण एन्जॉय करतो, एन्जॉयमेंट म्हणून साजऱ्या करतो. जसं की दिवाळीचा पहिला दिवस अभ्यंग स्नान असेल किंवा सकाळी लवकर उठून फटाके फोडणे, पणत्या लावणे, या गोष्टी ठीक आहेत. पण त्या दिवशी जी काही विशिष्ट पूजा झाली पाहिजे, जी काही विशिष्ट साधीवादी का होईना एखादा दिवा लावून आपण जी काही सेवा केली पाहिजे ती सुद्धा महत्त्वाची. आता ती कशी करू शकतो आपण, जर आपण त्या गोष्टी आणल्या असतील तर. कारण काय होतं, आपण इतर गोष्टींची खरेदी करतो, नेमकी ही खरेदी करायची राहून जाते आपली सगळ्या गोंधळात. कारण मोठमोठ्या इतक्या आपल्या खरेदी असतात दिवाळी म्हटल्यानंतर, इतकी मोठी जे काही म्हणजे आपण घेत असतो वस्तू, त्याच्यामध्ये ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्याकडून नकळत राहतात. तर तेच मी म्हटलं की तुमच्याकडून त्या राहू नये म्हणून मी तुम्हाला प्रॉपर ती लिस्ट मी स्वतः बनवली, तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेणेकरून तुमच्या आणखीन काय ह्याच्यामध्ये गोष्टी ॲड होणार असतील तर त्या तुम्ही ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला ही योग्य वाटेल तर ही, कारण ही जितके होईल तितके निदान 90% तरी गोष्टी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत, ज्या की मलासुद्धा लागतात दरवर्षी पूजेसाठी. तर त्या अशा प्रकारे मी तुम्हाला एक रेडीमेड अशी ऑलरेडी तुमच्यासोबत ही जी काही लिस्ट आहे ती शेअर करणार आहे, जेणेकरून कोणतीही गोष्ट राहिली नाही पाहिजे. आणि तुमच्या अगदी वसुबारसपासूनचे जे काही पूजा असते आपली छोटी मोठी आपल्याला घरामध्ये देवाऱ्यापुढे करायची असते, तर ती संपन्न होईल. त्या दिवसाचं जे काही सात्विक महत्त्व आहे किंवा आध्यात्मिक महत्त्व आहे त्याचंसुद्धा तुम्हाला फळ भेटेल आणि तुम्ही तुमची दिवाळीसुद्धा एन्जॉय करू शकाल. तर एन्जॉयमेंटसोबत ह्या गोष्टीसुद्धा करणं महत्त्वाचं असतं. आणि बऱ्याच जणी स्त्रिया ज्या असतात ना, घरात मुख्य असतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी खूप आवर्जून पाहाव्या लागतात. आणि सगळ्याच गोष्टींचं जेव्हा डोक्यामध्ये असं कालवाकालव होते तेव्हा
साहजिकच या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडून राहून जातात. तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेले की जेणेकरून तुम्ही एकाच वेळी खरेदीला जाणार. कारण आता बघा अजून वसुबारस, धनत्रयोदशी हे जे काही सुरुवात होणार आहे त्याला अजून 2-3 दिवस बाकी आहेत. तर आत्तापर्यंत तुमचं बाकी सगळं आवरून झालं असेल तर तुम्ही एकाच दिवस आधी जाऊन खरेदीला अगदी सगळ्याच दिवसांची खरेदी करू शकता. म्हणजे एकाच दिवसात तुम्हाला म्हणजे परत लक्ष्मीपूजनसाठी खरेदीला जा किंवा धनत्रयोदशीसाठी पुन्हा खरेदीला जा आणि परत भाऊबीजसाठी जा. म्हणजे ज्या काही पूजेच्या गोष्टी आणायच्या तर त्याची गरज पडणार नाही. तुम्ही एकदाच जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आणू शकता आणि सगळं काही मग तिथून पुढचे जे काही दिवस आहेत ते व्यवस्थित शांततेत तुम्ही सेलिब्रेट करू शकाल. तर ह्यासाठी ह्या गोष्टी आहेत. तर आता मी तेच तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. आता आपण बघूया की आता आपल्याला काय काय लागणार आहे आणि काय काय मी तयारी केलेली आहे. आणि अगदी लहान सहान बारीक सारी गोष्टी तुम्हाला कधी कधी म्हणजे तुम्हाला आता ऐकून असं वाटेल की अरे हे पण काय सांगायचं असतं, पण बरेचदा या गोष्टी आपल्या राहून जातात. तर बघा आता आपल्याला जे महत्त्वाचे दिवस आहेत ते आधी आपण बघूया. कुठून सुरुवात होते की वसुबारस, नरक चतुर्दशी, धनत्रयोदशी असेल, वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, त्यानंतर पाडवा सगळ्यात महत्त्वाचा, महिलांचा सौभाग्यवतीचं सण, याला महत्त्व पाडव्यानेच येतं, आणि शेवटी म्हणजे भाऊबीज. तर ह्या सगळ्यांची खरेदी तुम्ही एकाच वेळी कशी करू शकता. तर बघा आता ह्याच्यामध्ये जे काही जेंट्स कोणी बघत असतील त्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड होतील. तुम्हाला काही गिफ्ट्स घ्यावे लागतात जसं की भाऊबीजसाठी, पण ऑब्व्हियसली ते ऑलरेडी आपण घेतलेलं असतं. भाऊबीजसाठी असेल, पाडव्यासाठी सुद्धा घ्यावे लागतात, हे सुद्धा विसरू नका. आणि लक्ष्मीपूजनला सुद्धा जर तुमच्या घरातल्या लक्ष्मीला तुम्ही देऊ शकत असाल, तुम्ही अफोर्ड करू शकत असाल, तेवढी तुमची ऐपत असेल तर छोटी मोठी का होईना गोष्ट तुमच्या घरातल्या लक्ष्मीला, करत्या स्त्रीला द्या. ती कोणीही असू शकते, आई असू शकते, तुमची पत्नी असू शकते. तुमच्या घरात जर सौभाग्याने मुलगी असेल तर खूप छान, त्या मुलीला सुद्धा त्या दिवशी एखादी भेटवस्तू नक्की द्या. जर तुमच्याकडे सोनं चांदीची गोष्ट नसेल शक्य घेणं, खरेदी करणं होत, तर तुम्ही एखादी आवडीची गोष्ट त्यांच्या देऊ शकता ज्याने त्या खुश होतील. कारण लक्ष्मीपूजन हा एक वेगळा भाग आहे. कारण ह्याच्यावरती वाटलेच मी एखादा व्हिडिओ बनवेन, कारण हा व्हिडिओ खूप मोठा आहे. पण लक्ष्मीपूजन आता बोलता बोलता आलेच तर मी बोलून टाकते की लक्ष्मीपूजन दिवशी घरातल्या लक्ष्मीचा, गृहलक्ष्मीचा आदर करणे, सन्मान करणे तितकंच महत्त्व आहे. ह्याचा एक तर बघा वसुबारस दिवशी तुम्हाला काय लागणार असतं, तर मला तर जेवढं माहिती आहे, तुम्हाला माझ्यापेक्षा कदाचित माहिती जास्त असू शकते. तर गाय वासराची जी छोटीशी मूर्ती असते, जर तुमच्या घरात नसेल तर ती तुम्ही आणू शकता. तुम्ही जर अफोर्ड करत असाल तर तुम्ही पितळेची आणा किंवा मग जी काही सेरॅमिकची पण भेटते किंवा मातीची वगैरे पण भेटते. कारण आता ह्या दिवसांमध्ये म्हणजे आता ती त्या दिवसांचे जे महत्त्व आहे तर ते दिवस आलेले आहेत. त्यामुळे बघा आता लक्ष्मी मातेच्या सुद्धा मूर्ती मी कालच बाजारात गेलेले तर होत्या, तर अशा तुम्हाला भेटतील, तुम्ही शोधून बघा. तर तुम्हाला त्या दिवशी महत्त्वाचं आहे वसुबारस दिवशी सगळ्यात. आता मी ज्या गोष्टी आहे ना ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार त्या गोष्टी ॲडसुद्धा करणार आहात की आणखीन काही गोष्टी ॲडसुद्धा करू शकता की तुम्ही अगदी सागर संगीत करणार असाल. पण ज्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर काही जण असं म्हणतील की हेच नाही, ह्याच्यात अजून असतं, तर असू शकतं. मी फक्त ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ज्या सुटू नये, चुकू नाही, त्या गोष्टी फक्त तुमच्यासोबत शेअर करणार. तर गाय वासराची मेंढपूजा केली जाते त्या दिवशी. तर तुम्ही मूर्ती स्वरूप आणू शकता. जर तुमची म्हणजे चांदीची भेटते, त्यानंतर पितळेची भेटते, किंवा मग तुम्ही सिरॅमिकची 120-150पर्यंत भेटते, किंवा मग मातीची सुद्धा आणू शकता जर तुमच्या इथे अवेलेबल झाली तर. आणि त्याचीच त्या दिवशी पूजा करायची असते. त्यानंतर जी काही हळदी कुंकू तुम्हाला अक्षता असतील किंवा मग अष्टगंध वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, अगरबत्ती, धूपदीप, तर ह्या गोष्टी मला वाटते शक्यतो तुम्ही लिस्टच करून घ्या. धूप असेल, जर तुम्हाला त्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी आणखीन छान असतं. त्यामुळे गाईचं तूप, धूप असेल, अगरबत्ती, त्यानंतर कापूर, ह्या बारीक सारीक गोष्टी पूजेच्या खूप राहून जातात. तर त्या गोष्टीसुद्धा आणा, लिस्ट बनवा. आणि ह्या गोष्टी तुम्ही एकाच दिवशी आणणार आहे, त्या तुमच्या सगळ्या दिवस पुरेपर्यंत म्हणजे सगळ्या दिवशी होणार आहे, पूर्ण दिवाळी होईपर्यंत त्या तुम्हाला उपयोगी येणार आहेत. त्यानंतर काही हार फुलं आणू शकता तुम्ही. आता जर तुमच्या घरी फ्रीज असेल तर तुम्ही एकदम आणले तर सगळ्या दिवसांपर्यंत तुम्ही जसं थोडंफार सजावटीसाठी पण वापरू शकता आणि पूजेसाठी सुद्धा. तर हार फुलं हे जे काही आहे ते तुम्ही एकदम आणून ठेवू शकता. फ्रीजला ठेवलं तर तुमचे सगळे काही 4-5 दिवस पार पडेपर्यंत ते फ्रीजला राहतील. नसेल शक्य तर मग निदान 2-3 दिवस बिना फ्रीजचे सुद्धा राहतात बाहेर, तर तसं करू शकता. तर हार फुलं
जी काय आहे ते तर तुम्हाला आणायचंच आहे. तर ह्या गोष्टी. त्यानंतर आता धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला काय पूजा करावी लागते, तर धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला धन्वंतरी देवाचा फोटो लागतो. तर तो नसेल तर म्हणजे काही जणांच्या घरात असूही शकतो, नसेल तर तो तुम्ही बाजारात तुम्हाला भेटेल तर तुम्ही विकत आणू शकता ज्या दिवशी तुम्ही खरेदीसाठी जाल पूजेच्या. कारण त्या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा केली जाते आणि पूजा अगदी साधी सोपी असते. फक्त तुम्हाला मातीची पणती लावायची असते. जसं आपण पहिल्या दिवशी पणती लावतो तीच तुम्हाला त्या दिवशी पणती लावायची असते. बाकी तुम्हाला जास्त काही ह्याचं म्हणजे मोठी काही पूजा नसते. आता धनत्रयोदशी दिवशी म्हटलं तर धणे महत्त्वाचे. तर धणे जे आपण स्वयंपाकघरात वापरतो त्या दिवशी त्या धण्यांना खूप महत्त्व असतं. तर कसं आहे ना, त्या दिवशी तुम्ही धणे कुणालाही देऊ नका. जरी कोणी मागायला आलं तर त्या दिवशी द्यायचे नसतात. आपले म्हणजे धणे ही त्या दिवशी संपत्ती असते, त्यामुळे त्या दिवशी पैसेही कुणाला द्यायचे नसतात लक्ष्मीपूजन दिवशी आणि धनत्रयोदशी दिवशी. धणे ही आपलं धन असतं, त्यामुळे धनेसुद्धा द्यायचे नसतात. तर आता धनत्रयोदशी दिवशी म्हणजे धनत्रयोदशीची जी काही पूर्वतयारी खरेदी त्याच्यामुळे तुम्ही काय ॲड करू शकता, धन्वंतरी देवाचा फोटो, त्यानंतर धणे. कारण धणे खूप महत्त्वाचे. बरेचदा काय होतं, स्वयंपाकघरात संपून जातं आणि आपल्या लक्षात राहत नाही. पण त्या दिवशी ते महत्त्वाचं आहे, त्यामुळे संपलेलं नसावं आणि ऐनवेळी तुमची पळापळ होऊ नये, त्यामुळे तुम्ही धणे आधी आणून ठेवायचे आहेत. अगदी 10 रुपयाचे आणले तरी चालतात. तेच की हार फुलं जी काही तुम्हाला लागणार आहे ती बोळकी किंवा सुगड, जी काही अशी छोटी छोटी मडकी असतात जी संक्रांतीला आपण वापरतो, जर ती असतील तुमच्या घरात, तुम्ही जर तीच वापरत असाल तर तसंही वापरू शकता. पण छोटी असतात तर तीसुद्धा तुम्ही विकत आणू शकता आधीच. ऐनवेळी तुमची पळापळ नको तर त्या मडक्यांमध्ये नाही का धान्य ठेवलं जातं. 7 प्रकारची धान्य, कारण ती 7 मडकी असतात, त्याच्यामध्ये 7 प्रकारचं धान्य तुम्हाला तिथे पूजायचं असतं धनत्रयोदशी दिवशी. तर ती 7 धान्य तुम्ही कोणती तुमच्या किराणातून तुम्ही आणलेली असतील तीसुद्धा तुम्ही पूजू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील, जे काही धान्य, कारण पहिल्या काळामध्ये नाही का जे रानामध्ये पिकायचं ते धन होतं लोकांचं, त्यालाच लोक धन संपत्ती असं म्हणायचे. त्यामुळे धनत्रयोदशी दिवशी त्या धान्याची पूजा केली जाते. त्यामुळे ती बोळकी तुम्ही आणू शकता, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे धान्य. जर तुमच्याकडे नसतील काही कडधान्य वगैरे तर तीसुद्धा तुम्ही आधी आणून ठेवू शकता. पावशर जरी आणली तुमच्या ऐपतीप्रमाणे छटाक जरी आणली, जरी एखाद्याला जर अफोर्ड होत नसेल तर तसंसुद्धा आणून ठेवू शकता. पण त्या दिवशी तुम्हाला ते पूजन करायचे. तर ते राहू नये म्हणून मी तुम्हाला सांगते. जर घरात असेल तर आणायची गरज नाही आहे. मी सांगते म्हणून तुम्ही पुन्हा नव्याने आणायची गरज नाही. घरात ऑलरेडी जर किराणात आले असतील तर तेच तुम्ही ॲड करायचे. त्यानंतर मॅडम महत्त्वाचं म्हणजे पणत्या जर तुम्ही अजून खरेदी केल्या नसतील तर अवश्य करा. आणि मी नक्कीच सांगेल की पणत्या किंवा ही सुगड जे काही आहे ना, ह्या ज्या अशा छोट्या बारीक सारी गोष्टी आहेत, मूर्त्या असतील, तर त्या प्लीज कुठल्याही मोठ्या मॉलमध्ये किंवा मोठ्या शॉपमध्ये खरेदी करण्यापेक्षा ना तुम्ही जे रस्त्यावरती बसलेले असतात ना त्यांच्याकडून प्लीज घ्या रस्त्याच्या कडेला. कारण आपली जशी दिवाळी आहे तशी त्यांच्या घरात पण दिवाळी साजरी व्हावी असं आपण मनापासून त्यांना म्हणजे निदान त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल. तर एवढं नक्की करा, कारण ते त्यांच्या घरची दिवाळी साजरी व्हावी यासाठी ते रस्त्यावर त्या वस्तू घेऊन बसलेले असतात. तर मोठ्या ठिकाणी जेव्हा तुम्ही शॉपमध्ये वगैरे खरेदी करता, त्यांना ऑलरेडी कस्टमर असतं, त्यांना खूप सारा पैसा ऑलरेडी येत असतो, त्यांना जरी त्यांचं कस्टमर झालं नाही झालं तरी एवढा फरक पडणार नसतो. पण हे जे रस्त्याकडेला बसलेले असतात घेऊन अशी लोक, त्यांना खूप फरक पडतो. कारण त्यांचा जसा माल खपेल तसं त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मिता हास्य येत असतं की हा बाबा आज आपल्या दिवाळीसाठी, आपल्या दिवाळीच्या खरेदीसाठी हे पैसे आपण एवढं खपले तर एवढे खर्च करू शकतो. त्यामुळे जमलं तर त्यांच्याकडूनच नक्की घ्या. आणि एक म्हणजे ह्या दिवाळीनिमित्त आपण त्यांच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल आणू शकतो, कोणाची दिवाळी उदास जाणार नाही एवढी आपण काळजी घेऊ. तर हे आणायचं तुम्हाला पणत्या सुगड असतील ते. ह्या गोष्टी झाल्या. तर आता महत्त्वाचं जे काही धनत्रयोदशी दिवशीचं होतं ते सगळं तुमचं आणून झालं. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये जर हळदी कुंकू तुमचं संपत आलं असेल तर हळदी कुंकूची सुद्धा खरेदी करा. हळदी कुंकू, अष्टगंध, जे काही मी मगाशीच सांगितलं जसं की धूप असेल, कापूर असेल, अगरबत्ती वगैरे, तर ह्या गोष्टीसुद्धा आवर्जून करा खरेदी, निदान 4-5 दिवसापुरतीची तरी. कारण ऐनवेळी तुमचीच पळापळ होणार, तुम्ही पूजा मांडायला घेणार आणि मग हे नाही आहे ते नाही असं व्हायला नको. आणि आठवणीने आणखीन एक गोष्ट, ॲक्च्युली मी सुद्धा आत्ता ह्याच्यामध्ये विसरले होते, तीसुद्धा 1 किंवा 2 निदान वस्त्र तुम्ही देवासाठी नवीन घ्या या दिवशी ह्या पूजेसाठी. आणि ते तुम्ही वर्षभर वापरू शकता, निदान लक्ष्मीपूजनसाठी तरी का होईना. पण नवीन वस्त्र देवांची जी आपण वापरतो ती कॉटनचे अगदी 10-20 रुपयाला भेटतात, तर ती तुम्ही घेऊ शकता.
ते सुद्धा ह्याच्यामध्ये नक्की ॲड करा. त्यानंतर आता लक्ष्मीपूजनसाठी तुम्हाला काय काय लागणार आहे. लक्ष्मीपूजनसाठी वाटल्यास तुम्ही आता व्हिडिओ पाहताना ना वही पेन घेऊन बसला तरी चालेल, नोट डाऊन करा ज्या गोष्टी तुम्हाला आठवत आहेत. कदाचित माझ्याकडून राहत असतील, मी सांगता सांगता तुम्हाला आणखीन एखादी गोष्ट आठवेल तीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि तुम्हाला जर असं वाटलं की माझं काही राहिलं आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे जर माझ्याकडूनही काही राहिलं असेल तर मी माझ्या लिस्टमध्ये ते ॲड करेल आणि मी सुद्धा ते खरेदी करताना अवश्य लक्षात ठेवेल. तर आता लक्ष्मीपूजनसाठी तुम्हाला लागणार आहे महालक्ष्मीचा फोटो, लक्ष्मी मातेचा फोटो. जर तुमच्या घरात असेल तर काही गरज नाही आणायची, किंवा तो खराब जर झाला असेल तर तुम्ही या दिवशी बदलू शकता. दुसरा नवीन आणून तुम्ही त्याची छान पूजा करू शकता. कारण लगेच मार्गशीर्ष पण काही दिवसात सुरू होईल. मग मार्गशीर्षसाठी सुद्धा तुम्हाला लक्ष्मी मातेचा फोटो लागणार आहे. जर चांगल्या कंडिशनमध्ये तुमच्या घरातलं चांगला असेल तोच वापरला तरी चालेल. ज्यांच्याकडे नसेल किंवा खराब झाला असेल त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे महालक्ष्मी मातेचा फोटो. किंवा त्यानंतर एक मूर्तीसुद्धा आणायची असते, जी मातीची मूर्ती असते, तिची पूजा मेन असते ह्या दिवशी. तर तीसुद्धा तुम्ही आणा. तुम्हाला अगदी मोठी आणायला जमत नसेल तर छोटीशी आणा तरी चालेल. त्यानंतर गजलक्ष्मी भेटतात या दिवशी. तुम्ही गजलक्ष्मी जरी आणल्यात तरी चालेल. गजलक्ष्मी म्हणजे हत्ती असतात जे सरस्वती मातेच्या फोटोसमोर दोन्ही बाजूला असतात. तर ती गजलक्ष्मी म्हणतात, बऱ्याच जणांना माहीत असेल. तर ती नसेल तुमच्याकडे तुम्ही आणू शकता. तुम्ही अफोर्ड करत असाल चांदीची पितळेची ती आणू शकता, किंवा मग मातीची सुद्धा. आता खूप छान छान मातीच्या भेटतात गजलक्ष्मी दिवाळीमध्ये, तर ते सुद्धा आणा नक्की. मला पण आणायचे आहे, जर भेटले तर मी नक्की आणणार आहे. त्यानंतर या दिवशी तुम्हाला लागणार आहेत नाणी. आता बरेचदा काय झाले मग का कॅशलेस जो काही आपला व्यवहार सुरू आहे त्याच्यामुळे आपल्याकडे कॅश नसते. पण ह्या दिवशी आवर्जून थोडी तरी कॅश काढून ठेवा लक्ष्मीपूजनच्या आधी घरात, किंवा धनत्रयोदशीच्या आधी. कारण आपल्याला पूजनासाठी थोडी तरी कॅश पाहिजे. जास्त नाही पण थोडीशी तरी पूजा, नाणं तरी एखादं पूजा. आणि नाणी शक्यतो नोटाच नसतात तर नाण्यांचा प्रश्नच नसतो, आपल्याकडे घरात नसतात. पण लक्ष्मीपूजन दिवशी तुम्हाला नाणी लागणार आहेत, कारण तुम्हाला कलश स्थापनासुद्धा करायची असते. त्यामुळे कलशात टाकायला सुद्धा नाणी लागतात. तर नाणी एक थोडेफार 10-20 रुपयाची तरी सुट्टी करून आणा. अगदी तुम्ही 1-1 रुपयाची जरी आणली तरी चालतील. तर नाणी तुमच्याकडे पाहिजेत त्या दिवशी. त्यानंतर धन म्हणजे तेच की तुम्ही कॅश कुठल्याही प्रकारची थोडीफार आणून त्या दिवशी पूजन करण्यासाठी लागणार आहे ते आणू शकता. हार फुलं जसं मी आधी सांगितले. नारळ तुम्हाला लागणार आहे कलश स्थापना करण्यासाठी, त्यामुळे नारळ आठवणीने आणायचं. जर तुमच्याकडे तांब्या नसेल देवपूजेचा तर तांब्या आणू शकता. जर आणायचा असेल तर, नसेल तर तुम्ही घरातला कोणताही स्टीलचा जरी वापरला तरी चालतो. असं काही नाही की तांब्याचंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे ऑलरेडी तांब्या घरात असेल तर आणू नका. माझ्या घरात ऑलरेडी 1, 2, 3, 4 आहेत. घरी एक आहे, इथे 3 आहेत. पण मला ते यूज होतात त्यामुळे लागतातच. तर ते की तांब्या लागणार आहे, नारळ लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला मेन महत्त्वाची गोष्ट आणखीन लागणार आहे ती म्हणजे पहिल्या आंघोळी दिवशी. आता बघा मी खूपच पुढे आले, पण ज्या दिवशी अभ्यंग स्नान असतं त्या दिवशी तुम्हाला लागणार असतं उठणं. आणि जे आले म्हणजे खरं महत्त्व उठण्यालाच आहे, पण आपण मोती साबण वगैरे जो म्हणतो की तो सुद्धा लागतो, किंवा अणुवेद तुम्ही जो कुठला वापरत असाल दिवाळीसाठी अभ्यंग स्नान म्हणून, तो सुद्धा तुम्ही आणून आधीच ठेवा. कारण त्या दिवसाचं महत्त्वच वेगळं असतं. ते अभ्यंग स्नानाचं असेल किंवा काय, तर उठणं अवश्य आणा. कारण काही जण वर्षभर लावतात, पण असे बरेच जण असतात आपल्यासारखे मिडल क्लास की आपण आवर्जून त्याच दिवशी फक्त उठणं लावतो. त्यामुळे नक्की उठण्याच्या पुढे आणून ठेवा घरामध्ये. माणसांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तेवढी जास्त क्वांटिटी आणून ठेवा उठण्याची. उठणं अजिबात विसरता कामा नये, कारण बरेचदा आपलं राहून जातं. त्यानंतर तुम्हाला आणायचं आहे ते म्हणजे हळदी कुंकूचं झालं. रांगोळी महत्त्वाची आहे, कारण जरी तुम्ही बाहेर मोठी अशी रांगोळी जरी काढली नसली शक्य झाली तरी तुम्हाला देवघरासमोर तरी त्या दिवशी तरी, जरी रोज काढत नसाल तर त्या दिवशी तरी, पूजनच्या दिवशी तरी तुम्हाला काढायचीच आहे. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेची पावलं त्याच्यामध्ये ॲड करू शकता. जी जर आता बघा सगळ्यांनाच काही चांदीची किंवा पितळीची अशी काही धातूची आणणं शक्य नाही. प्लास्टिकची खूप छान छान भेटतात आर्टिफिशियल, तीसुद्धा तुम्ही आणू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. आणि स्वस्तिकसुद्धा असतं मध्ये, ते सुद्धा आणू शकता. जितकं तुम्हाला आवडते तितकं तुम्ही आणू शकता पूजेच्या हिशोबाने. आंब्याचं एक तोरण लागतं आपल्याला, आंब्याच्या पानांचं. तर तुमच्याकडे म्हणजे तुम्ही जर ओरिजिनल करणार असाल ते केलं तरी चालेल, किंवा आर्टिफिशियल जे भेटतं ते सुद्धा तुम्ही छान प्रकारे आणू शकता. अगदी 10-20 रुपयापासून सुद्धा असतं, फक्त कागदी असं खूप छान दिसतं ते. आणि त्याचं महत्त्व असतं त्या दिवशी, त्यामुळे ते आणायचं आहे तुम्हाला. तोरण, रांगोळी, त्यानंतर लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक, किंवा दरवाजाच्या वरती लिहिण्यासाठी जे शुभ लाभ आपण लिहितो तर ते लिहायचं तर आहेच तुम्हाला त्या दिवशी. पण तुम्ही जर ते स्टिक करण्याचं जर तुम्हाला आणायचं असेल, आवड असेल तर ते आणू शकता. कारण ते पूजेसाठी त्याचं पण खास महत्त्व आहे. ते सुद्धा तुम्ही आणू शकता. शुभ लाभ, स्वस्तिक आणि लक्ष्मी मातेची पावलं ह्या गोष्टी तुम्हाला आणायच्या आहेत. त्यानंतर
नेक्स्ट म्हणजे लक्ष्मीपूजनसाठी खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमची लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे काय, तर घरातील केरसुणी तुम्हाला आणायची आहे घरात. जी असे मोठे मोठे ते झाडू आपण आता अलीकडे काय करतात, आम्ही त्या केरसुणी वापरत नाही, त्यामुळे आपण झाडू आणतो मोठे, जे काही गाला डस्ट असेल ते तसले अजिबात आणायचे नाही. तुम्हाला केरसुणीच, कारण त्या दिवशी केरसुणीलाच लक्ष्मी मानलं जातं आणि लक्ष्मीच असते ती केरसुणी आपल्या घरातली, त्यामुळे तीच आणायची जी पहिल्या काळात लोक वापरायचे झाडू मारण्यासाठी, ती केरसुणी. तर ती आणायची. आता बऱ्यापैकी कळलं असलं, अगदी एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. केरसुणी महत्त्वाची, लक्ष्मीपूजनसाठी ही एकदम महत्त्वाची गोष्ट आहे, ती अजिबात विसरायची नाही. त्यानंतर तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये काही जण सूप, केरसुणी तर झाली, पण काही जण या दिवशी सूपसुद्धा पूजन करतात. सूपाचं जे सूप असतं ते कांबेंचं, तर सूप जर तुमच्याकडे पूजन करत असतील तर तुम्ही आणा. आता आमच्याकडे तर नसतं, म्हणजे मी तर नाही कधी बघितलेलं. केरसुणी आणि लक्ष्मी मातेचा जो काही घट म्हणजे आपण कलश मांडतो तो, आणि मातेचा फोटो किंवा मूर्ती असंच असतं आमच्या घरी पूजा. पण तुमच्याकडे जर सुपाची सुद्धा पूजा केली, म्हणजे सूपसुद्धा नवीन या दिवशी आणतात, अशी पद्धत आहे. जर असेल तर तुम्ही नक्की आणा. काही ठिकाणी चुलीची सुद्धा पूजा केली जाते, नवीन चूल. आता गावांकडे जर बघितलं ना तर चुलीसुद्धा वापरतात अजूनही. एक वेळेचा स्वयंपाक हा चुलींवर होतो. ज्या काही अशा म्हणजे अगदी चांगलं तुमचं घर जरी असेल तरीसुद्धा एक खोली असते जिथं स्वयंपाक घरासाठी म्हणजे चुलीची व्यवस्था केलेली असते. अशा रेडीमेड चुली भेटतात, तर तशा प्रकारचे सुद्धा बरेच लोक आहेत वापरणारे. आणि जर तुम्हाला नवीन आणायची असेल तर तुम्ही ती त्या दिवशी आणू शकता. त्यामुळे ती आधीच आणून ठेवली तर तुम्ही ह्या दिवसांमध्ये त्याची पूजा करून ती वापरण्यासाठी घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जे मी सांगितलं अगरबत्ती, कापूर असतं. महत्त्वाची गोष्ट कंदील. कंदिलाचं खूप महत्त्व आहे दिवाळीच्या दिवसात. कंदील का दाराबाहेर लावला जातो ह्याला खूप मोठं महत्त्व आहे, आध्यात्मिकसुद्धा. जर मला ते स्क्रिप्ट म्हणजे ते म्हणजे त्याचं जे आहे ना ते जर भेटलं तर नक्की मी कुठेतरी व्हिडिओमध्ये तो फोटो ॲड करेल, तुम्ही तिथे वाचून बघा. कारण ते आत्ता सांगणं मला शक्य नाही, कारण मला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. त्यामुळे तर कंदीलसुद्धा तुम्हाला महत्त्वाचा आणायचाच आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर तुमची घरामध्ये हिशोबाची वही असेल, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये हिशोब वगैरे, जर तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की हिशोबाची वही तीसुद्धा तुम्हाला पूजनासाठी लागणार आहे. त्यामुळे ती जर तुमच्या कुठेही शॉपवर वगैरे असेल तर ती तुम्हाला आधीच घरात आणून ठेवायची आहे, किंवा मग जर घरात असेल तर ती काढून वगैरे ठेवायची आहे हिशोब वही. किंवा सहज काही जणांना घर खर्चाची सुद्धा हिशोब वही असते. असं काही नाही मोठा खर्च पाहिजे किंवा बिझनेसच पाहिजे, घर खर्चाची सुद्धा बरेच जणांची हिशोब वही असते, ती सुद्धा तुम्ही या दिवशी पूजू शकता. किंवा तुम्हाला जर नवीन हिशोब वही आणायची असेल ती सुद्धा तुम्ही या दिवशी आणून पूजन करू शकता. तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या. त्यानंतर जर तुमची घरामध्ये तुमच्या कुठेही तुम्ही धान्य करण्यासाठी तुमचा जर घरात कुठेही गल्ला असेल तिजोरीमध्ये कुठेही, तर तो सुद्धा तुम्हाला पूजनासाठी लागणार आहे, तर तो सुद्धा तुम्ही पूजनासाठी ठेवू शकता. अन्यथा तुम्हाला जर नवीन गल्ला आणायचा असेल तर लक्ष्मीपूजन हा खूप छान दिवस आहे, तुम्ही नवीन गल्ला आणून सुद्धा त्या दिवशी पूजन करू शकता. मग ते राहू नये की तुम्हाला जर आणायचंच असेल आणि तुमचं ह्या इतर खरेदीमध्ये ती महत्त्वाची गोष्ट राहून जाऊ नये म्हणून मी आज या लिस्टमध्ये ॲड केली. तुम्ही गल्ला आणू शकता, तो पण नवीन घर खर्चासाठी, जो काही म्हणजे घरासाठी आपण वापरतो की बाबा सेविंगसाठी गल्ला वापरतो, तर तो तुम्हाला आणायचा असेल तर आणून तुम्ही त्या दिवशी पूजन करून तो वापरू शकता. अन्यथा आपण देवासाठी सुद्धा बरेच जण गल्ला ठेवतात, तर तसा जर तुम्हाला नवीन आणायचा असेल तो सुद्धा तुम्ही आणून देवासाठी पूजन करू शकता आणि तो देवासाठी वापरायला घेऊ शकता. अन्यथा जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तो सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे पूजनासाठी. तर राहिली गोष्ट पाडवा. आता पाडव्या दिवशी तर तुम्हाला एक्स्ट्रा असं काही नाही, ह्यातलंच सामान वापरायचं आहे. ह्यातलं जे काही आरतीसाठी ओवाळणीचं ताट असेल ते लागणार आहे, त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी लागणार होत्या त्या ऑलरेडी आपण आणल्यात. सजावटीच्या असतील फुलं हार वगैरे जे काही सजावटीसाठी लागणार, आणि त्याचबरोबर रांगोळीसुद्धा आणलेली आहे. आणि पाडव्या दिवशी मेन म्हणजे लागतं ते म्हणजे औक्षणाच्याच गोष्टी लागतात आणि ओटणं लागतं, जे काही सुवासिनींनी त्यांच्या पतिदेवांना करायचं असतं तर त्या गोष्टीसाठी. तर हे ऑलरेडी आपण लिस्टमध्ये आणले, त्यामुळे तुमचा पाडवा पण होणार आहे. आता जर कोणी जेंट्स बघत असतील तर त्यांच्यासाठी तुमच्या लिस्टमध्ये एक गोष्ट ॲड करा. जर पाडव्या दिवशीची जर बघत असाल तर पाडव्या दिवशी एक छोटीशी भेटवस्तू तुमच्या पत्नीला नक्की द्या. त्याचं खूप महत्त्व आहे त्या दिवसासाठी, त्या दिवशी देण्यासाठी. आणि शक्य झाल्यास लक्ष्मीपूजन दिवशीसुद्धा द्या एखादी छोटीशी वस्तू, जर जमली तर. अगदी 10-20 रुपयाची असेल तरीही चालते, असं काही नाही की तुम्हाला मोठंच काही खरेदी करून द्यायचं आहे. तर ह्या 2 गोष्टी. त्यानंतर
पाडव्याचं झालं, त्याच्यानंतर आलं भाऊबीज. आता भाऊबीज दिवशीसुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा असं काही लागणार आहे, फक्त पाडवा आणि भाऊबीजसाठी एक कॉमन गोष्ट लागणार ती म्हणजे मिठाई. तर ती तुम्ही आदल्या दिवशी जाऊन आणू शकता, कारण एवढ्या दिवस आणून तर ती राहणार नाही. आणि जर नसेल तर घरात आपल्या ऑलरेडी बनवलेलेच असते गोडाचं, तुम्ही त्यातलं लाडू काहीही बालुशाही ज्या काही गोष्टी तुम्ही घरात बनवलेल्या असतात त्यासुद्धा तिथे औक्षणासाठी तुम्ही गोडाचे ते पदार्थसुद्धा वापरू शकता. आणि भाऊबीजसाठी जी महत्त्वाची गोष्ट लागते बऱ्याच ठिकाणी ती दोरा वगैरे जे गुंडाळून करदोडा लागतो, करदोडा तो देण्याची पद्धत असते. तर ते नक्की आवर्जून आणा, कारण बरेचदा ते राहून जातं की करदोडा आपण आणायचा राहून जातो, कारण दरवर्षी तो बदलला जातो, भावाला दिला जातो करदोडा. तर ती नक्की आणा, कारण भाऊबीजसाठी ही महत्त्वाची गोष्ट राहून जाते. काही ठिकाणी नारळसुद्धा देतात त्याच्यासोबत, म्हणजे अशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुमच्याकडून फक्त करदोडा देत असतील तर करदोडा आणा, किंवा मग नारळही लागत असेल तर नारळ. म्हणजे तुमचे जेवढे भाऊ आहेत, तुम्हाला किती जणांना म्हणजे तुमचं करता तुम्ही औक्षण त्या पद्धतीने आणायचं आहे तुम्हाला. आणि भावांसाठी महत्त्वाचं तुमच्या बहिणींसाठी तुम्हाला गिफ्ट आणायचं, त्यामुळे तुम्हाला तुमचा खिसा खूप लूज सोडायचा आहे या दिवाळीच्या दिवसांमध्ये. कारण पाडव्यापासून तुमची जी सुरुवात होणार आहे ती भाऊबीजपर्यंत तुम्ही काही मागे हटायचं नाही अजिबात. त्यामध्ये कंबर कसून तुम्हाला उभं राहायचं, किती इच्छा नसेल खर्च करायची तरीसुद्धा. तर असं थोडा कॉमेडीचा भाग आहे, मस्करी म्हणू शकता. तर असो, शेवटी थोडीशी मस्करी चालते, तर टेन्शन अजिबात घेऊ नका. अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर नक्की तुमचं पूजेचं सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही की माझ्याकडून एवढे सगळं केलं आणि नेमकं देवीचं असेल किंवा पूजाविषयीचं सामान राहिलं आणायचं, आणि ते अगदी ना 10-20 रुपयाचं असतं आणि तेच आपल्या जीवाला लागून जातं. त्यामुळे असं जर तुम्ही खरेदी केली तर अजिबात तसं काही होणार नाही आणि तुमची दिवाळी खूप छानच होईल. आणि तुम्हाला पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. याप्रमाणे तुम्ही नियोजन करा आणि तुमचीसुद्धा दिवाळी खूप छान होईल, खरेदी छान होईल. आणि खरंच व्हिडिओ हेल्पफुल वाटला आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. आणि जर माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर मलासुद्धा आठवण करून नक्की द्या कमेंट बॉक्समध्ये नक्की, कारण माझ्याकडे पण अजून 2-3 दिवस आहेत. तर मी खरेदीला जाण्याच्या आधी माझ्याकडून काय राहून गेलं असेल तो सांगताना, कारण जर ते मी लिहिलेलंच नसणार, कारण जेवढं मी लिहिलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे जर काही राहून गेलं असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्स असा होता आजचा एकंदर ब्लॉग. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आठवणीने करा. भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, श्री स्वामी समर्थ आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तर ॲक्च्युली मग अशी खूप आरूला वगैरे खेळायला बोलवायला येत होते, त्यामुळे सतत डिस्टर्ब होत होता. त्यामुळे मग आत्ता मी शूट केलं आहे एंडिंग. तर चला बाय, भेटू लवकरच.